कृष्ण. आय होप तुम्ही हॅपी, हेल्दी आणि खुश आहात. आणि ह्या पॉझिटिव्ह नोटवरती आपण बघूया 2 मार्च ओव्हरऑल एनर्जी काय आहे. आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही होळी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी तर आणू देत, पण होलिका मातामध्ये ज्या पण तुमच्या आयुष्यातले निगेटिव्हिटी आहे ती जळून भस्म होऊन जाऊ देत, निगेटिव्ह विचार जाऊ देत. आणि अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला खूप त्रास देते आहे ती आजच्या दिवसापासून बाहेर पडू देत, ही ईश्वर चरणी प्रार्थना. ओके. सो बघूया आपण 2 मार्च काय आहे ऊर्जा. ठीक आहे. थोडंसं सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ झोनमध्ये मला दिसत आहात तुम्ही. लाईक तुम्हाला थोडंसं एकटं राहायचं आहे, अलुप्त राहायचं आहे. ओके. कोणामध्ये मिक्स नाही व्हायचं आहे, कोणाशी बोलायचं नाही आहे. ओके. काही लोक रिसर्च करत आहेत, काहीतरी काम करत आहेत. मे बी यू आर हेल्पिंग अदर्स. तुम्ही दुसऱ्यांना हेल्प करताय, दुसऱ्यांना गाईड करता आहेत. पण आज तुम्ही थोडेसे संत आहात, स्लो आहात, स्टॅग्नेंट आहात. माहीत नाही, पण तुमची ऊर्जा थोडीशी संत आहे. ओके. कुठलं तरी एक दुःख आहे, कुठला तरी एक त्रास आहे, ज्याचा विचार केला जातो आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत डिवाईन लाईट येत नाही आहे त्या ऊर्जेमुळे. पण काही लोकांच्या बाबतीत मला असं दिसतं की कम्युनिकेशन खूप स्मार्ट होतं आहे. अचानक काहीतरी एक न्यूज येते आहे तुमच्याकडे, एकदम स्पीडने एक न्यूज येते आणि तुम्हाला आवडेल ही न्यूज. ही खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे बऱ्याच लोकांसाठी, कारण की इथे अबेंडन्सचं पण कार्ड आलेलं आहे. सो अबेंडन्स फक्त पैशांचं नाही, अबेंडन्स विचारांचं पण आहे. मग आज तुमचे विचार खूप सुंदर आहेत. तुम्ही काहीतरी पुस्तक वाचत आहात, होली बुक वाचत आहात, देवाचं नामस्मरण करत आहात, माता लक्ष्मीचं नामस्मरण करत आहात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे दिवस रात्र काय, काळं काय, वाईट काय, एव्हरीथिंग यू नो व्हेरी वेल. त्यामुळे आज तुमच्याकडे अबेंडन्सची ऊर्जा खूप सुंदर आहे. पैसे येईल, पैसा इन्व्हेस्ट कुठे केला आहे तिथून काही रिटर्न येईल, काहीतरी न्यूज येईल. आय एम एबल टू सी अ व्हेरी पॉझिटिव्ह गुड न्यूज टुडे, आणि जी तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. आणि डिवाईन गायडन्स काय आहे आज तुमच्यासाठी बघूया आपण. रिकव्हरी. सो रिकव्हरी अत्यंत सुंदर कार्ड आहे. पैशांची रिकव्हरी, रिलेशनशिप रिकव्हरी, किंवा जे घरामध्ये कोणी आजारी आहेत त्यांची खूप सुंदर हेल्थमध्ये रिकव्हरी होते. तुमची हेल्थमध्ये सुद्धा एक सुंदर रिकव्हरी आहे. आणि बॉटम ऑफ द डेक आहे नो नीड टू वरी. सिरियसली, जर तुमच्यासोबत तुमचे आराध्य दैवत आहे तर रिअली यू डोंट नीड टू वरी. 2 मार्च आहे, होळीचा दिवस आहे. छान एन्जॉय करा, होळीच्या जवळ उभे राहा. ओके. प्रार्थना करा आणि ऑलवेज बी इन अ ग्रॅटिट्यूड एनर्जी. सगळ्यांना धन्यवाद द्या. जे पण आयुष्यात मिळालं आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लीज ग्रॅटिट्यूड द्या. आणि जपनाम तुमच्या मुखामध्ये सदैव असू दे. हरे कृष्ण.